पल्पप साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या ब्रीद वाक्यासह आपल्या सभोवतालच्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन मी दिव्या मेस्त्री आपल्या साहित्य गजर या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर मग बघूया ठराविक महत्त्वाच्या साहित्यिक घडामोडी। पल्पप प्रकाशन अहमदाबाद या संस्थेच्या वतीने 7व्या साहित्य संमेलनाचे सातारा येथे आयोजन। श्री किरण तोडकर यांना पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत यांची 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड। पल्पप प्रकाशन अहमदाबाद या संस्थेच्या वतीने 7व्या साहित्य संमेलनाचे सातारा येथे आयोजन। रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी स्वराज कॉन्फरन्स हॉल अँड लॉन्स कोडली येथे 7व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे पल्पप पब्लिकेशन संस्थेच्या वतीने आयोजन केले असल्याचे आयोजक सौ लीना पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी पल्पप यांनी जाहीर केले। या संमेलनाचे अध्यक्षपद युटोपिया ग्रुपचे संचालक व लेखक मान्यवर सागर मोरे हे भूषवणार आहेत। संमेलनाचे उद्घाटक लेखक समीक्षक श्री किरण तोडकर यांच्या शुभ हस्ते होणार असून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी लेखिका संगीता साळुंके यांची निवड करण्यात आली आहे। संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सु दो मोहिते रानकवी व ज्येष्ठ लेखक विजय वेटम या मान्यवरांची निवड आयोजकांकडून करण्यात आली आहे। ज्येष्ठ लेखक गणपतराव कनसे, ज्येष्ठ लेखिका रेखा दीक्षित, कवी प्रकाश बारी व कवित्री वैशाली महाडिक आदी लेखकांची या संमेलनास विशेष उपस्थिती लाभणार आहे। तसेच श्री रणजित शिवाजीराव माने, गटसेना रहिमतपूर नगर परिषद, श्री किरण भोसले, सचिव व उपाध्यक्ष चोंडेश्वरी शिक्षण संस्था रहिमतपूर, किरण तुषार चव्हाण, नगरसेविका रहिमतपूर नगर परिषद व तेजस्विनी अमित जायकुडे यांना या संमेलनास खास निमंत्रित म्हणून आमंत्रित केले आहे। सूत्रसंचालनाचे कामकाज साहित्यिक श्री संदीप पवार, श्री अजित क्षीरसागर, सौ वर्षाली देशमुख व श्री वंश काळे हे आपल्या बहारदार शैलीत सांभाळणार आहेत। पत्रकार सुनील शेडगे, विशाल जाधव व किरण पवार यांचीही या संमेलनास विशेष उपस्थिती लाभणार आहे। कवी विजय कदम हे संमेलनातील उपस्थितींच्या प्रति आभार प्रदर्शन करणार आहेत। पल्पप प्रकाशन संस्था अहमदाबाद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ लीना सिद्धार्थ पाटील या संमेलनाच्या मुख्य आयोजक आहेत। श्री किरण तोडकर यांना पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर। सातारा जिल्ह्यातील नहरवाडी गावचे सुपुत्र कवी लेखक समीक्षक श्री किरण तोडकर सूर्यवंशी यांची पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई राष्ट्रसेवा अवॉर्ड 2026 साठी निवड करण्यात आली आहे। डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरळी कांचन पुणे यांच्या वतीने तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आरंभित केलेल्या नीती आयोग, भारत सरकार, राष्ट्रसेवा समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने व त्या मंत्रालयाशी संलग्न राष्ट्रीय सेवा उपक्रमामार्फत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, राष्ट्रीय एकात्मता तसेच समाजसेवेतील योगदानाची दखल घेत श्री किरण तोडकर सूर्यवंशी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। सदर पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉक्टर रवींद्र भोळे, खादी आणि ग्रामोद्योग मंत्री मान्य श्री रवींद्रजी साठे आणि इतर वरिष्ठ मान्यवर यांच्या हस्ते 27 एप्रिल 2026 रोजी पुणे येथे सावित्रीबाई फुले स्मारक या सभागृहात प्रदान करण्यात येणार असून राष्ट्रसेवेची जाणीव व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो। श्री किरण तोडकर सूर्यवंशी हे कवी व लेखक असून त्यांची 4 पुस्तके प्रकाशित आहेत। तसेच त्यांनी 7 पुस्तकांना प्रस्तावना लिहिली आहे। ते नेहमीच त्यांच्या लिखाणातून व समाजकार्यातून प्रेरणा संदेश देण्याचे काम करत असतात। गेले 23 वर्षे ते राज्यभरात साहित्यिक क्षेत्रात काम करत आहेत व पल्पप प्रकाशन संस्था अहमदाबाद या प्रख्यात साहित्यिक संस्थेत महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत। या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य सौ लीनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजनात 6 राज्यस्तरीय 1 दिवसीय साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडली आहेत। श्री किरण तोडकर हे अनेक साहित्यिकांना घडवण्याचे काम करत आहेत। शेती क्षेत्रात श्री किरण तोडकर यांनी कविराज एकातर या गहू जातीचे संशोधन करून शोध लावला असून त्यासाठी त्यांना राज्यस्तरीय 5 व राष्ट्रीय 3 पुरस्कार प्राप्त झाले आहेत। श्री किरण तोडकर सांगतात, त्यांना हे सर्व यश त्यांच्या कवितांनी, मित्रांनी आणि पल्पप प्रकाशन संस्था व संस्थेच्या सर्वेसर्वा लीनाताई पाटील यांच्यामुळे मिळणे शक्य झाले आहे।
या उपरोक्त सर्व गोष्टीची नोंद घेऊन पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई उरळी कांचन प्रतिष्ठानने अत्यंत प्रतिष्ठेचा हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे। या निवडीमुळे राज्य तसेच देशातून विविध स्तरातून कवी किरण तोडकर सूर्यवंशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे। तसेच पल्प प्रकाशन संस्थेच्या वतीने सौ लीनाताई पाटील तसेच पल्प परिसरातील मान्यवर सदस्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून असेच साहित्यिक आणि सामाजिक कार्य त्यांच्या हातून सदैव घडत राहो ही सदिच्छा व्यक्त केली। याबद्दल किरण तोडकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत यांची 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड। धाराशिव येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित 32वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नंदकुमार राऊत यांच्या नावावर संमेलन अध्यक्षपदासाठी सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले। परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी अधिकृत पत्र देऊन त्यांच्या निवडीची घोषणा केली। हे संमेलन येत्या 29 आणि 30 मे 2026 रोजी धाराशिव मधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात लोकनेते अजितदादा साहित्य नगरी येथे पार पडणार आहे। देशभरातून सुमारे 900 साहित्यिक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। डॉक्टर राऊत यांचे साहित्यिक योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते। ग्रामीण जीवनशैलीचे वास्तव्य आणि बोलीभाषेची ताकद त्यांनी आपल्या लेखनातून प्रभावीपणे मांडली आहे। दौशाडी या आत्मकथनाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली, तर कंजाळ, बिलिंगा आणि हराटी यासारख्या साहित्य कृतींमधून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या लेखनासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे। या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान यापूर्वी अनेक दिग्गज ज्येष्ठ साहित्यिक मान्य श्री नारायण सुर्वे, मान्य श्री सुरेश भट तसेच मृत्युंजयकार लेखक मान्य श्री शिवाजी सावंत यांनी भूषवले आहे। त्या परंपरेत आता डॉक्टर राऊत यांचे नावही जोडले गेले आहे। एकूणच नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या संमेलनात डॉक्टर नंदकुमार राऊत यांच्या नेतृत्वामुळे नव्या साहित्यिक विचारांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। रसिको, या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी। चला तर मग भेटूया अशाच चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या भागात। तोपर्यंत लिहिते वा, बदल घडवा।